आता दगड सोन्याचा झाला ही बातमी पंढरपूरच्या पंचक्रोशीत कळाली. ज्याच्या रानात दगड होता त्याला कळालं आपल्या रानातली दगड सोन्याची होती. ती कुठे दम काढीत असतं का? ती धोत्राचा खोसा धरूनच नामदेव महाराज तुम्हाला शोभत का? माझ्या रानात दगड तुम्ही चोरला. नामदेव म्हणे ग बस, आम्हाला भीक लागली का चोरा चोरी करायला? आमचं चोराच नाही, माझे गुतलेत 1000 दिन तुझा तो घेऊन जा आम्ही. तेव्हा म्हणला व्यवहार परवडायचो बघा, 1 राव घ्यायची गुंठ्या विकायची, येणे करू मस्त पैकी रोडट जागा, टेन्शन येणार नाही, व्यवहार आपल्याला परत येत. किती द्यायचे? 1000. हा घ्या, दिले 1000. म्हणजे जावा तुमचा जामीन घेऊन. आता ही मरणाचं पापी ह्याचा हात दगडाला लागला, दगड ओरिजिनलच झाला. नामदेवराय आता काय करू? नामदेवराय म्हणले त्याला शेंदूर फासन त्याच्या डोका आपट. आता मला काय सांगायचं, माझे पैसे आले विषय, आता सिद्धांत बी संपला. हो, सुरुवातीला परशानं वाळूचे खडे त्याचे परीत झाले, ती तर खडे बारक होतं. आता इथं एवढा मोठा दगड सोन्याचा झालाय. ठेवून घेतला का? का चित्ती नाही, आशाच नाही, हो लोभच नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही. त्याचा पांडुरंग दास